हॅलो एव्हरीवन, मी पायल स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा। गाजराचा हलवा बनवण्यासाठी मी इथे एक कढई घेतलेली आहे। कढईमध्ये आपण 3 चमचे तूप टाकणार आहोत। तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त प्रमाणात टाकू शकता। तुपाचा फ्लेवर गाजरमध्ये खूप छान येतो व त्यामुळे गाजराच्या हलव्याला चव देखील छान लागते। तूप गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत 1 चमचा खसखस व अर्धा चमचा इलायची पावडर। त्यानंतर आपण त्यामध्ये जे गाजर किसून घेतले आहे ते टाकणार आहोत। गाजर तुपामध्ये चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचे आहे। 8 ते 10 मिनिट गाजर आपल्याला तुपावरती चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून गाजर खाली लागणार नाही। 8 ते 10 मिनिट गाजर तुपामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर आपल्याला थोड्या वेळानंतर कढईवरती एक झाकण ठेवून थोडा वेळ गाजर वाफेवरती चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचे आहे। 8 ते 10 मिनिट गाजर वाफेवरती शिजवल्यामुळे त्यातला जो कच्चेपणा आहे तो निघून जातो। त्यानंतर आपल्याला कढईवरचे झाकण काढून पुन्हा 2 ते 3 मिनिट हलवा चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडेसे दूध मिक्स करायचे आहे। दूध मिक्स केल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत 4 ते 5 चमचे साखर। तुम्हाला गोड कमी हवे असल्यास तुम्ही साखरेचे प्रमाण कमी किंवा जास्त प्रमाणात टाकू शकता। दूध आणि साखर मिक्स केल्यानंतर पुन्हा आपल्याला हलवा चांगल्या परतवून घ्यायचा आहे। 5 ते 6 मिनिट आपल्याला हलवा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे। हलवा चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर आपल्याला कढईवरती एक झाकण ठेवून द्यायचे आहे व हलवा थोडा वेळ शिजवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण 8 ते 10 मिनिटांनंतर झाकण काढून बघणार आहोत। हलवा आपला बऱ्यापैकी शिजला गेलेला आहे व त्यामध्ये जे दूध टाकलेले आहे ते देखील बऱ्यापैकी आटले गेलेले आहे। त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिट हलवा चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपला गाजराचा हलवा अतिशय मऊसूत व दाणेदार झालेला आहे। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट देखील मिक्स करू शकता। आपण यामध्ये ड्रायफ्रूट घातलेले नाहीत। ड्रायफ्रूट न वापरता देखील गाजराच्या हलव्याची चव अतिशय छान लागते। थंडीच्या दिवसामध्ये गाजराचा हलवा हा प्रत्येकाच्या घरी केला जाणारा आवडता पदार्थ आहे। अगदी कोणीही सहज करू शकेल अशा प्रकारची गाजराच्या हलव्याची ही सगळ्यात सोपी रेसिपी आहे। रेसिपी आवडली असल्यास नक्की एकदा घरी ट्राय करून बघा। चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटू आपण पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन।